सर्वप्रथम मी महाराष्ट्र टाइम्सचे पांडवलकर पराक्रांतिकर यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्या 2 दिवस चालणाऱ्या लोकप्रिय मैफलीमध्ये राज ठाकरे यांची मुलाखत घेण्याची संधी मला दिली त्याबद्दल राज ठाकरे यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. कुसुमाग्रजांचं स्मरण करून या अनौपचारिक गप्पाष्टकांना आरंभ करतो. अगदी सुरुवातीलाच विचारू इच्छितो की महाराष्ट्र टाइम्स हे अशा तऱ्हेने मराठी भाषा दिन सुरू करणारं पहिलं दैनिक आहे असा उल्लेख आताच पराक्रांतिकारांनी केला. मला वाटतं हा भाषा दिन साजरा करणारी निम राजकीय किंवा राजकीय संघटनेतली मनसे ही मला वाटतं पहिलीच संघटना असेल. हो, तोपर्यंत सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर मराठी भाषा दिवस असतो किंवा काय हे सर्वसामान्य लोकांना कोणाला माहिती पण नव्हतं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या आंदोलनानंतर ज्यावेळेला मराठी भाषा दिवस साजरा करायला सुरुवात केली त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं की मराठी भाषा दिवस हा असतो, तो साजरा करायचा असतो आणि तो कुसुमाग्रजांसाठी म्हणून आपण तो साजरा करतो. आणि हे त्या आंदोलनानंतर ह्या सगळ्या गोष्टींची जाग आली. म्हणजे आज जे विनाकारण स्वतःची स्तुती करून घेण्यात काही असं नसतं, पण इतरांना हे बोलायला थोडंसं श्रेय द्यायला त्रास होतो. त्याच्यामुळे आपणच आपलं बोललेलं बरं असतं की आपल्यामुळे सुरू झालं आणि ते खरं आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं काहीच नाही आहे. त्याच्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मराठी भाषा दिवस म्हणून महाराष्ट्रभर प्रत्येक शहरांमध्ये हा दिवस साजरा व्हायला लागला. महाराष्ट्र टाइम्सच्या या साहित्य मैफलीविषयी कारण मी मराठी भाषा दिवस साजरा आम्ही सुरुवात केली होती 2008ला. त्यावेळेला कोणाला माहिती पण नव्हतं. आता माझ्या पक्षाला 9 मार्चला 10 वर्ष पूर्ण होतं. महाराष्ट्र टाइम्सच्या या साहित्य मैफल संकल्पनेबद्दल काय वाटतं? उत्तम. मला ज्या प्रकारे सुरुवात केली महाराष्ट्र टाइम्सने आणि हे खरं तर वाढत गेलं पाहिजे. जसं मी समजतो की ही एकट्याची माझी जबाबदारी नाही, तसं महाराष्ट्र टाइम्सची ही एकट्याची जबाबदारी नाही, सगळ्यांची जबाबदारी आणि सगळ्यांनी मिळून ही गोष्ट वाढवली पाहिजे, मोठी केली पाहिजे. आज माफ करा जरा मला खोकले आणि व्यत्यय येतो. पण महाराष्ट्र टाइम्सचं खरंच मनापासून अभिनंदन करतो मी की त्यांनी 1 वर्ष करून थांबले नाही आहेत आणि त्याला सातत्य आहे आणि ते चालू ठेवलं आहे त्यांनी आणि ते चालू ठेवतील. आणि या निमित्ताने मराठी भाषा दिवस हा फक्त 27 फेब्रुवारीलाच साजरा करावा, तो करावाच, परंतु 365 दिवस जरी केला तरी काही हरकत नाही आहे असं वाटतं. नक्कीच. आत्ता तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आंदोलनाचा उल्लेख केला. मला वाटतं 2008 सालचं आंदोलन ना? हो, 2008ला. त्या 2008 सालच्या आंदोलनामध्ये अमराठी भाषिकांच्या विरोधी मनसेने जोरदार आंदोलन पुकारलं आणि त्याच्यावर खूप टीका त्या काळामध्ये झालेली होती. तर आता त्यावेळच्यासारखी मराठीची स्थिती, मराठी भाषेवरचा अन्याय हा कमी झालाय असं वाटतं का? कारण त्यानंतर त्या आंदोलनातनं तुम्ही लापता झालात. लापता? हा, म्हणजे नंतर पुढे काही ते आंदोलन नाही. रोज सकाळी उठून काय आंदोलन होत नसतो. ते बरोबर आहे, पण तो निदान घेतलेला विषय पूर्ण झाल्यानंतर चालूच आहे ना, त्याच्यावरती काम सुरू आहे. काय मला आत्ता साधी गोष्ट सांगतो. ते तुम्हाला आठवत असेल तर ते आंदोलन झालं होतं. एक तर ते उत्तर प्रदेश दिन, त्याच्यानंतर रेल्वेच्या भरतीचं मराठी त्याच्यावरचं आंदोलन झालं होतं. आत्ता एक साधारणपणे तुम्ही आठवडा झाला असेल मध्य रेल्वे. या मध्य रेल्वेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे जवळपास 1400 मराठी मुलं परमनंट झाली. आता ही कशी काय झाली? पाठपुरावा मनसेने केला. अर्थातच ज्या वेळेला मराठी मुलांना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला रेल्वेच्या नोकऱ्या ज्यावेळेला उपलब्ध होतात त्यावेळेला परप्रांतातनं मुलं येतात इथे कशासाठी, आणि तो विषय ज्या वेळेला आम्ही लावून धरला त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या जवळपास आम्ही सगळ्या ठिकाणी रेल्वेच्या बोर्डाच्या त्याच्या परीक्षा असतात, त्या परीक्षा कशा द्याव्यात याच्या पुस्तिका महाराष्ट्रावर घरोघरी दिल्या, फॉर्म्स काढले. आणि मला एकदा बघायचं पण होतं लोक आपल्याकडचेच लोक मराठी लोक सहसा बोलतात नाही, मराठी मुलं जात नाहीत, मराठी मुलं काम करत नाहीत, त्यांना काय माहिती, पण त्यांना माहिती असेल तर जातील ना ते.
आणि त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला फॉर्म्स काढले, महाराष्ट्रामधनं जवळपास 5.5 लाख फॉर्म मराठी मुलांनी आणि मुलींनी भरले. बरं. याचा अर्थ त्यांना काम करायचंय, त्यांची इच्छा आहे. बरोबर. पण त्यांना जर माहितीच नसेल, म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमधनं जर माणसं मुंबईमध्ये येणार असतील, पुण्यामध्ये येणार असतील आणि त्यांना जर माहिती असेल की परीक्षा आहेत, तर महाराष्ट्रातल्या मुलांना का माहिती नाहीये? स्वाभाविक प्रश्न. आणि तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेपासून मराठी वर्तमानपत्रांमध्ये रेल्वेच्या परीक्षांची जाहिराती यायला लागल्या. हो. तोपर्यंत देत नव्हते. तुम्हाला रेल्वेच्या परीक्षा ह्या तुमच्या मातृभाषेमध्ये, तिथल्या राज्याच्या भाषेमध्ये होत नव्हत्या, त्या करायला लावल्या. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये म्हणजे या केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी मुलांना काही वावच नव्हता. बरोबर. त्या आणि दृष्टीने त्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झाल्या, त्याच्यानंतर मग विरोध झाला, सगळे तुटून पडले आणि मग तो मग त्यातनं हे सगळे दिवस, मराठी भाषा दिवस वगैरे वगैरे, ती जी जागृती आहे, म्हणजे असं म्हणत नाही की त्याच्या आधी कोणी कामच करत होतं, अनेकांनी काम केलेलं आहे, पण जे एक सुस्ती आली होती, हो. त्या सगळ्या गोष्टीला एक जाग करण्याचं काम मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. मराठी भाषाविषयक आंदोलनाच्या अनुषंगाने अन्य काही प्रश्न मी पुढच्या टप्प्यावर विचारेनच, पण मुळामध्ये हा जो साहित्य संगीत महोत्सव आहे, या साहित्य संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला या दोन्ही विषयामध्ये रुची आणि गती असणारे असे पाहुणे राज ठाकरे आपल्याला भेटलेत, म्हणून त्यांना त्या अनुषंगाने काही गोष्टी विचारू इच्छितो. तुमचं पाळण्यातलं नाव स्वरराज असं आहे. राजकारणाच्या धबडक्यामध्ये स्वर जरा हरवल्यासारखे होण्याची शक्यता असते. माझे वडील संगीतकार असल्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की हेही जाईल तिकडे. पण माझं एकदा पाळण्यात बारसं झालं, म्हणजे लहान असताना, आणि एक नंतर मी ज्यावेळेला व्यंगचित्र करायला लागलो त्यावेळेला एक बारसं झालं. पण बारसं म्हणजे असंच सहज, म्हणजे त्याला पलंगावर झोपून पलंग हलवला वगैरे असं काही झालं नाही. वडिलांची इच्छा होती की मी आपल्या सर्वसाधारण मराठी घरामध्ये तर ही गोष्ट असतेच की मुलाने तबला शिकावा, व्हायोलिन शिकावा. माझे वडील तर उत्तम व्हायोलिन वादक तर होतेच, आणि त्याप्रमाणे आमच्याकडे माझ्या आईचं नाव मधुवंती, माझ्या बहिणीचं नाव जयजयवंती, सगळी हे सगळे राग आहेत. आणि माझं नाव तरी स्वरराज असं ठेवलं. तबला, गिटार, व्हायोलिन सगळे प्रकार वाजवून घ्यायचे प्रयत्न त्यांनी केले, पण नाही, जमलं नाही ते मला. आणि चित्रकला होती, व्यंगचित्र दिसायचं, समजायचं, तेही उत्तम व्यंगचित्रकार होते आणि बाळासाहेब तर होतेच होते. मग मी ज्यावेळेला व्यंगचित्र मार्मिकमध्ये करायला लागलो त्यावेळेला बाळासाहेबांनी मला एकदा सांगितलं, मी स्वरराज नावाने व्यंगचित्र करत असे. आणि मग एके दिवशी बाळासाहेबांनी मला सांगितलं की मी माझं व्यंगचित्राचं करिअर हे बाळ ठाकरे नावाने केलं, तू राज ठाकरे नावाने सुरू करायचं. मग तेव्हापासून ते राज ठाकरे. मला एक सांगा, पण बाळासाहेबांसारखे एक उत्तम कलावंत त्यांचं घरातलं मार्गदर्शन होतं, तर या व्यंगचित्र काढण्याच्या संदर्भात त्यांनी काही ठळक असे सूचना, असं काही मार्गदर्शन केलं का? काय स्वरूपात? भरपूर सूचना म्हणजे व्यंगचित्र करतानाच जोपर्यंत पेन्सिल ड्रॉइंग नीट होत नाही, मला ती त्यांनी सवयच लावली होती की ड्रॉइंग झालं, थोडंसं वाटलं की बाबा चांगलं झालंय, बाजूला ठेवून द्यायचं, एक 10 मिनिटं फिरून यायचं, आल्यानंतर बोर्ड असायचा तो उलटा करायचा आणि उलटा करून बघायचा. उलटा करून जर चित्र पाहिलं तर डिफेक्ट दिसायला लागतात, मग ते करेक्ट करायचे. आणि मग पेन्सिल ड्रॉइंग जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत इंकिंगला हात लावायचा नाही, ब्रशला हात लावायचा नाही. आणि मी त्या गोष्टी त्या पाळत आलो. त्यांनी सांगितलं की तुझं चित्र हे उत्तमच असलं पाहिजे, कंपोजिशन हे उत्तमच असलं पाहिजे, त्याची मांडणी ही उत्तम असली पाहिजे, त्याची कल्पना ही देखील उत्तम असली पाहिजे, त्याच्याबद्दलची कॉमेंट ही देखील उत्तम असली पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू व्यंगचित्र केल्यानंतर तुझं जे लिहिणार आहेस त्याचं अक्षर देखील तुझं उत्तम असलं पाहिजे, तर त्याचा सगळ्याचा एकत्र परिणाम होतो लोकांवर. तर त्याच्यामुळे माझं अक्षरही बरं आहे. हो, नक्कीच, सही सकट.
तुम्ही मगाशी उल्लेख करताना श्रीकांतजींच्या सांगीतिक संस्कारही तुमच्यावर झाल्याचा उल्लेख केला, म्हणून विचारतो की तुमच्या घरात श्रीकांतजींच्यामुळे मातब्बर गायक, संगीतकार अशा मंडळींची पण ये-जा होती. तुम्ही लहान असताना तुम्हाला त्यांचा सहवास कोणाचा घडला का? म्हणजे तुम्ही वाढत असतानाच ही मंडळी हो, येत म्हणजे सर्वात सगळ्यांचाच सगळेच गायक असायचे, परंतु मोहम्मद रफी साहेबांनी माझ्या वडिलांकडे जवळपास 12-14 गाणी गायली. हो. आणि माझ्या वडिलांना उत्तम, जसं आपण मराठी लिहितो, हो. जसं मराठी लिहितो तसं उत्तम उर्दू लिहिता यायचं, वाचता यायचं, बोलता यायचं. बर आणि मोहम्मद रफींना त्यांनी मराठी गाणी ही उर्दूतनं मराठी शिकवलं त्यांना. बर उर्दू लिहून मराठीत त्यांना गायला लावलं. आणि ते जे उच्चार असतात आपले मराठीतले, हां. च, च, ज, झ, न, ञ, ळ, हां हां हे साधारणपणे वरची जी राज्य आहेत त्यांच्यामध्ये तो विषय नसतो, त्यांना तो जमत नाही. बरोबर. म्हणजे झालाविला बोलतात ते. हो. काय झाला हं. तर ते झा नाही आहे ना. नाही आमचा झ आहे, झबल्यातला. दंतव्य उच्चाराच्या बाबतीत त्या भाषेतनं हां, शिकवल्यामुळे उपयोग झाला. तर त्याच्यामुळे ते च, च, हां. च ला जीभ दातावर लागते, च ला थोडी आत लागते, हे सगळं माझ्यासमोर ते त्यांना शिकवायचे रफी बर साहेबांना. बर बर तर त्याचा तुमच्यावरती त्यावेळेला तो त्याला एक प्रकारचा संस्कारच येतो. हो हो. आणि उत्तम आहे त्यांचं, माझ्या वडिलांचं मराठी तर अप्रतिम होतं. आणि मराठी व्याकरण हं. मला आजही आठवते, बाळासाहेबांचं उत्तमच होतं. परंतु ज्यावेळेला व्यंगचित्र यायचं किंवा कुठची गोष्ट यायची त्यावेळेला माझ्या वडिलांचं नाव श्रीकांत, त्याच्यामुळे त्यांना घरी शिरी म्हणायचे. आणि मग खाली एक अशी बाळासाहेब काहीतरी अशी एक लाईन टाकायची, खाली ओळ असायची, शिरी व्याकरण जरा तपासून घेणे. बर बर. इतकं यांचं व्याकरण उत्तम होतं. हो, उत्तम. मला एक सांगा, तुम्हाला भरपूर सर्व हिंदी गाण्यांची माहिती तोंडावर तुमच्या असते, तुम्ही बोलताना त्याचा उल्लेखही करत असता, तर हे गाणी, हे संगीतकार यांच्याविषयी पण श्रीकांतजींकडनंच. त्यांना लहान असताना आम्ही ते आपला कार्यक्रम असायचा ना, छायागीत, हां तर छायागीत लागलेलं असायचं. आणि मग एक एक गाडी लागायची त्याच्यावरती. आम्ही सगळे घरात बसलेलं असायचं. आणि मग माझे वडील विचारायचे, हे गाणं संगीतकार कोण सांग. तर कुठे माहिती आपल्याला. तर ते सांगायचे की हे बाबा हे शंकर जयकिशनचं गाणं. मग शंकर जयकिशनचं गाणं कसं ओळखायचं, त्यांचा ठेका कसा असायचा, त्यांचं गाण्याची पद्धत कशी असायची, रचना कशी असायची. मग एस.डी. बर्मनचं, आर.डी. बर्मनचं, मदन मोहनचं, ह्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला छायागीत बघता बघता सांगायचे. बरोबर. आणि त्याच्यामुळे आज बऱ्याचदा असं होतं की एखादं गाणं ज्यावेळेला मला कानावरती येतं त्यावेळेला अचानक मला लक्षात येतं की याचा संगीतकार कोण असतील. आता म्हणून लगेच कोणी गाणी ऐकू नका मला आता, पण येतं तसं थोडंसं. या गाण्याचं प्रेम आणि गाण्यामधल्या ज्या सर्वात श्रेष्ठ लता मंगेशकर, त्यांचे आणि तुमचे सूरही फार उत्तम जुळलेले आहेत. मला वाटतं त्यांनी तुम्हाला गाण्याच्या नोंदींविषयी काही खास भेट दिली आहे ना? हो, मी आता एक पुस्तक करतोय ते त्यांचं. मी ज्यावेळेला दिदींचं एकदा एक कॉन्सर्ट केली होती, खूप वर्ष झाली त्याला. एक मोठा कार्यक्रम केला होता मी शहाजीराजे संकुलामध्ये मुंबईला. आणि त्यावेळेला त्याच्या रिहर्सल्स ज्यावेळेला चालायच्या, त्या दिदी बसलेल्या असायच्या, मी मागे बसलेला असायचो. आणि समोर सगळा असा एक 100-150 लोकांचा तो त्यांचा वाद्यवृंद आणि सगळे. तर त्याचा पेपर घेऊन गुणगुणत असायच्या, त्याच्यावरती लिहिलेलं असायचं. आणि त्या त्या वाद्यांच्या आवाजात देखील त्यांचा आवाज असा छेदून जायचा, त्या गुणगुणण्याचा. आणि ते काहीतरी वाचत असायच्या. तर मी त्याच्यानंतर ते झालं, एके दिवशी मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं दीदी ते तुम्ही ते लिहिलं होतं ते काय, तुम्ही गाणी लिहून घेतलीत का? ते बोलले हो. म्हणे मी जुन्या काळामध्ये त्यावेळेला कवी हे बरेचसे काव्य त्यांचं उर्दूतनं लिहून द्यायचे किंवा त्यांच्या हस्ताक्षरात असायचं. आणि मग संगीतकार ते ज्यावेळेला गाणं समजवायचे त्यांना, त्यावेळेला ते बऱ्याचदा ते शब्द लागायचे नाहीत, कळायचे नाही. तर ते प्रत्येक गाणं स्वतःचं त्या दिदी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून घ्यायच्या, ते लिहून काढायच्या. आणि गायच्या वेळेला त्यांचं गाणं समोर असायचं आजपर्यंत. आणि ती सगळी गाणी त्यांच्याकडे आता आहेत. आणि तो संपूर्ण खजाना त्यांनी एके दिवशी माझ्या हातात दिला. मी म्हटलं मला ह्याच्यावरती पुस्तक करायचंय, करा, घेऊन जा. आणि ते सगळ्याचं सगळं त्यांनी दिलं.
म्हणजे त्यातले एकात तर एक तर आहे त्याच्यात त्यांच्याच साडीमध्ये गुंडाळलेली आहेत. त्याच्यामुळे मला त्याच्यावर त्यांची एक साडी पण मिळाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याला प्राइसलेस आहे तो. म्हणजे लता मंगेशकरांच्या हस्ताक्षरामध्ये अशी तुम्हाला गाणी आणि पुस्तकं आणि त्या गाण्याविषयीच्या नोंदी. नाही, तुमच्या हातात ती गोष्ट येणं, तुम्ही ती बघणं ही केवढी मोठी गोष्ट आहे ती. नक्कीच नक्कीच. कारण आता असे काही परत परत जन्माला येत नाहीत हो लोक. शक्यच नाही, शक्यच नाही. मला एक सांगा, तुम्ही अगदी 2000 साली केलेल्या जिगर 2000 पासून ते लता मंगेशकर कॉन्सर्टपर्यंत अनेक विध, किंवा आता हे पुस्तक तुम्ही करताय, अशा प्रत्येक कामामध्ये राजकीय लोकांकडे जर या बाबतीत कमी असलेला उत्तम गुण तुमच्याकडे आहे, तो म्हणजे तुम्ही परफेक्शनच्या बाबतीत खूप आग्रही असता. बारीक बारीक गोष्ट या पद्धतीनंच झाली पाहिजे याबाबत आग्रही असता. हे परफेक्शन कुठनं आलं? खरं बघायला गेलं तर हा लहानपणापासूनचा झालेला, बाळासाहेब असतील, माझे वडील असतील किंवा ह्यांचा तो संस्कार होताच. म्हणजे ते आमच्या घरामध्ये टेबलावरती माझ्या वडिलांना किंवा बाळासाहेबांना असं थोडं वेडवाकडं झालेलं कुठचीच गोष्ट चालायची नाही. ते सरळ करून ठेवायचं. काहीतरी मध्येच पुस्तक कुठतरी बाहेर आलंय असं अजिबात नाही. तर ते लहानपणापासून संस्कार होतेच. परंतु एक गोष्ट मी ज्यावेळेला बघितली, मी मायकल जॅक्सनला ज्यावेळेला मुंबईमध्ये आणलं होतं आणि त्यांनी ज्या प्रकारे ते त्यांचं व्यासपीठ उभं केलं आणि किती 4-4:30 पहाटे 4-4:30च्या सुमारास त्यांचे कंटेनर लागले आणि 8-8:30-9च्या सुमारास त्यांचं साऊंड टेस्टिंग सुरू होतं. त्याला तिकडे काहीही नव्हतं. आणि तो इतका मोठा, तो मोठं व्यासपीठ, त्याचे ते स्पीकर्स म्हणजे मोठमोठे, हे काहीच नाही हो, हे मोठमोठे असे 2-2 स्पीकर, असे त्याचे 10-10चे म्हणजे 20-20 स्पीकर एका बाजूला, आणि ते लावून त्याच्या केबल्स लावून आणि ते सगळं अख्खं अरेंज करणं. मी थक्क झालो होतो मी ते बघून, की एखादी बारीक सारीक गोष्ट कशी करावी. कारण ते कार्यक्रमाच्या वेळेला त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कुठच्याच गोष्टीचा त्रास होता का म्हणे, म्हणजे खालून आग लागली आणि आमचे वाजले की 12 पळतायत. काय हो, पण तुम्ही एवढ्या परफेक्शनचा आग्रह करताय, आम्ही तो अनुभवलेला पण आहे. पण कधी कधी तुमची चूक नसेल, पण बारीकसा सिक्वेन्स जरी चुकला तरी गोंधळ होऊ शकतो ना. अर्थातच. कशामध्ये? मला आठवत आहे ते विखे पाटलांचं एक कार्यक्रम. ते होतात त्या गोष्टी. आता ते बरं नाही, ते आज अनौपचारिकपणे या सगळ्या क्षेत्राशी संबंधित आपल्या सगळ्या आठवणी सांगतात म्हणून मुद्दाम विचारत होतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जवळजवळ 8,500हून अधिक चित्रपटांचा संग्रह आहे. नेमक्या कशा पद्धती याची निवड कशी करता आणि हे जमवण्याचा उद्योग सुरू कधी झाला, कशामधनं झाला? मी चित्रपट म्हणजे मुळात माझं पहिलं प्रेम, पहिलं आकर्षण हे फिल्म मेकिंगचं आहे. राजकारण, चित्रकार असल्यामुळे. आणि मला कॉलेजमध्ये असताना मी अनेकदा सांगितलं, मला कॉलेजमध्ये असताना मला वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये जाऊन ॲनिमेटर व्हायचं होतं. नाही, आवाज जरा नाही येतोय ना आता? बरोबर. ॲनिमेटर व्हायची इच्छा होती माझी वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये. व्यंगचित्रकार करत होतो. आणि करता करता मी अक्षरशः लोकांचा कोणाचा हल्ली विश्वास बसतच नाही तो, पण तरी सांगतो, मी अपघाताने राजकारणात आलो. म्हणजे राजकीय घर होतं, राजकीय व्यंगचित्रकार होतो, परंतु असं राजकारणात यायचं काहीतरी असं काही डोक्यात नव्हतं माझ्या कधी. लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर फिरणं होतं. परंतु चित्रपट, मला असं वाटतं हे माध्यम, हे एक तुम्ही काहीतरी एक नवीन काहीतरी एक निर्माण करत असता, नवीन एक काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट असते आणि त्याचा आनंद खूप वेगळा असतो. नक्की. आणि ती गोष्ट पाहणं, ती गोष्ट तुम्ही समजून घेणं, त्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला त्यातनं उलगडतात, तुम्हाला त्याचा बोध होतो. आणि मला असं वाटतं की अनेक चित्रपट असे असतात की तुम्हाला ते वास्तव पण सांगून जातात, ते तुम्हाला एक भानावरती आणतात. अशा अनेक गोष्टी त्या माध्यमातून तुम्हाला घडत असतात. म्हणजे जसं साहित्य, जसं पुस्तकं हे तुम्हाला अनेकदा भानावरती आणतात किंवा खूप काहीतरी वेगळ्या एका काय म्हणू आपण त्याला, तुमच्या एका परिघाबाहेर तुम्हाला घेऊन जातात. तसं चित्रपट माध्यम आहे. माझ्याकडे
खूप मोठ्या प्रमाणावरती डॉक्युमेंटरीज आहेत बर आणि डॉक्युमेंटरीज मी खूप बघतो. मला असं वाटतं माझी सर्व माझ्या तरुण बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी डॉक्युमेंटरीज खूप पाहिल्या पाहिजेत की ज्याच्यातनं आपल्याला साधारणपणे जगाचं भान हे आपल्याला त्यातनं येतं की लोक किती वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात आणि काय काय शोधून काढून जगासमोर ठेवत असतात हो. ज्याची आपल्याला कल्पना नसते. आणि ते मी पाहत असतो. तर त्याच्यामुळे डॉक्युमेंटरीज पाहणं, मला डॉक्युमेंटरीज बनवणं किंवा याची देखील मला खूप आवड आहे. आणि हे तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्हाला छंद असतील ना तर कुठच्याही क्षेत्रात तुम्हाला जय किंवा पराभव आला तरी फरक पडत नसतो, कारण छंद तुम्हाला वाचवत असतात. वा तर मी अनेक असे राजकारणी बघितलेत की त्यांना राजकारण संपलं की काय करायचं तेच कळत नाही, कारण दुसरं काय माहितीच नसतं. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचं पॅशन, तुमचे छंद तुम्ही हे जोपासले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. आणि प्रत्येक वेळेला काय राजकारण करत बसलं पाहिजे अशाला काही भाग नाहीये. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतनं किंबहुना हे सगळं पाहून तुम्ही त्या नवीन गोष्टी राजकारणामध्ये आणल्या पाहिजेत. हो नक्कीच. नाही तर काय उपयोग आहे तेच राजकारण करायचं. हे सिनेमे पाहायला वेळ कधी काढतात? रोज तुमचं सगळं व्यस्त. रोज रात्री रोज. बर वा. तुमच्या शब्दांची निवड पण नेमकी मार्मिक असते आणि नेमके शब्द असतात. या गद्य शब्दांचा प्रभाव सर्व या तरुण मंडळींवर होत असतो म्हणून विचारतो. गाणाऱ्याला जसा गायकीचा रियाज करायला लागतो तसा गद्य शब्द उत्तम मांडण्यासाठी गद्य शब्दांचा सुद्धा रियाज असावा लागतो का? नाही, रियाजापेक्षा तुम्हाला असं वाटतं तुमचं वाचन हाच तुमचा रियाज आहे? बरोबर ना, त्याच अर्थाने. हो, तुमचं वाचन किंवा ऐकणं चांगले शब्द उत्तम ऐकणं. मी इंटरव्ह्यूज लोकांचे मी खूप ऐकतो. मी त्या दिवशी एक फारसं मला त्या कोणतं महेश भट आहे त्याच्याबद्दल फारसा मला काय आदर बिदर काही नाहीये. पण मी त्यांचा अनुपम खेरने घेतलेला एक इंटरव्ह्यू बघितला आणि मी म्हटलं, आपण ज्याला म्हणतो ना वा, आपण कधी विचारच नसतो केलेला या गोष्टींचा, अशी एखादी गोष्ट तुमच्या समोर येऊन जाते. आणि त्याच्यात त्यांनी अनुपम खेरने सांगितलं, अनुपम खेरना पहिला पिक्चर त्यांनी दिला होता. बरोबर. तर अनुपम खेर त्यांना आतमध्ये बोलवायच्या आधी ते काहीतरी सांगत होते की ह्या क्षेत्रामध्ये मी ज्यावेळेला माझ्यासाठी हे क्षेत्र म्हणजे तसं कुरुक्षेत्रच होतं. मी आलो त्यावेळेला माझी परिस्थिती अर्जुनासारखी होती आणि महेश भट हे मला श्रीकृष्णासारखे दिसत होते वगैरे वगैरे वगैरे. आणि मग महेश भट आले, ते जे काय बोलत होते अनुपम खेर, आणि ते बसल्यानंतर महेश भट बोलले की अनुपम, मुझे कुछ कहना है. जब तुम मेरे बारे में जब बात कर रहे थे तब अंदर मैं जब खड़ा था तब मेरे रोंगटे खड़े हो गए. और जिस्म कभी झूठ नहीं बोलता. तुम्ही स्वतःहून आणू शकत नाही ना अंगावरती माझ्या शहारा आलाय असं स्वतःहून येत नाही. त्यांनी जिस्म कभी झूठ नहीं बोलता. तर मला असं वाटतं की हे आपण कधी विचार नाही केला, पण या सगळ्या गोष्टींना शब्दात आणणं, नेमक्या शब्दात आणणं आणि ती गोष्ट समजून सांगणं, मला असं वाटतं की हे लेखकांचं काम आहे. नक्की हे पत्रकारांचं काम आहे, हे संपादकांचं काम आहे. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट जर समजा तुम्ही वाचत राहिलात तर शब्द वाढत जातात तुमचे. हे जसं उत्तमोत्तम मुलाखती ऐकण्यामुळे अशा तऱ्हेच्या शब्द श्रवणातनं हा जो रियाज होत गेला, तसं वाचन म्हणलात म्हणून विचारतो, तुम्ही कोणत्या पद्धतीचं वाचन करता आणि नियमित करता का? हो, मी प्रेमाभिमाच्या कथा कुठच्याही वाचत नाही, कुठच्याच नाही. म्हणजे काय थेट करायला आवडतं. दुःखी विख्खी असं फार मी जात नाही वाटायला. काहीतरी मला प्रत्येक वेळेला वाचताना मला त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे, हा माझा आग्रह असतो. म्हणजे आता महाराष्ट्र टाइम्सच्या व्यासपीठावरती खरं तर मी बोलावं की न बोलावं माहीत नाही, परंतु मला आत्ता आवडलेलं सर्वात जास्ती चांगलं उत्तम पुस्तक म्हणजे गिरीश कुबेरांचं टाटायन. बर बर बर. टाटायन. तुम्ही मला वाटतं पण मागे एकदा बोलताना असं म्हणाला होतात की आत्मचरित्र तुम्हाला खूप सांगतात, खूप गोष्टी तुम्हाला शिकवतात. आणि तुम्हाला एक गोष्ट कळते की ही व्यक्ती ह्या संकटातनं गेली आहे, ह्या गोष्टी त्यांनी बघितल्यात, ह्या गोष्टी त्यांनी भोगल्या आहेत. मग आपण काहीच नाही केलं अजून, आपल्याला खूप गोष्टी करायच्या आहेत. ते खूप गोष्टी करायचं जे प्रोत्साहन आहे ते मला असं वाटतं तुम्हाला आत्मचरित्रातनं मिळतं.
बर. आणि चांगली आत्मचरित्र. चरित्र आत्मचरित्राच्या जोडीला इतिहास. म्हणजे मला असं वाटतं अनेक जण माझ्याकडे एकदा एका माणसाने आत्मचरित्र आणून दिलं. हां. तर माझा पहिला प्रश्न होता, तू कोण? म्हणजे भाऊ तू कोण आहेस हे पहिलं मला सांग, मग मी आत्मचरित्र वाचतो ना. म्हणजे आत्मचरित्र शेवटी वाचायला तेवढा समृद्ध अनुभव, हा तो तेवढा काळ घालवलेला असणं पाहिजे. बरोबर. मला कोणाचं आत्मचरित्र विशेष लक्षात आहे? आत्मचरित्र हां. एक तर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांचं, माझी जीवनगाथा. बरोबर. सावरकरांचं. अशी अनेक आहेत म्हणजे, आणि व्यक्तीवरती लिहिलेली पुस्तकं. बर. म्हणजे मला असं वाटतं मला आवडलेलं पपुल जयकरांचं इंदिरा. बर. मला फार ते आवडतं. म्हणजे मुळात मला इंदिरा गांधी या व्यक्तीविषयीच मला फार आकर्षण आणि कुतूहल हे पहिल्यापासूनच राहिलेलं आहे. बर. अशी अशी अनेक पुस्तकं. मला वाटतं मला असं वाटतं धनंजयराव किरांनी लिहिलं बाबासाहेबांवरचं पुस्तक आहे. बर. फारच अप्रतिम आहे. सर्व. यशवंतराव चव्हाणांचं कृष्णकाठी तुम्ही वाचल्याचा उल्लेख एकदा आला होता. तर आणि अलीकडच्या टप्प्यावर शरद पवारांचं आलेलं चरित्र निदान चाललं तर नक्कीच मी असेल. चाललं. तर या दोन नेत्यांच्या पुस्तकांविषयी काय नेमकं वाटलं? मुळात पहिल्यांदा काळाकाळामध्ये खूप फरक आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तुमच्या मला यशवंतरावांचं जरा जास्ती आवडलं. ज्या प्रकारची मांडणी मला असं वाटतं की जी पवारसाहेबांच्या पुस्तकातले चॅप्टर्स चांगले आहेत, छोटे विषय चांगले आहेत. परंतु ओव्हरऑल ज्याला एक आपण अख्खा प्रवास म्हणतो, एक जीवनाचा प्रवास म्हणून म्हणतो, तसं मी एक आत्मचरित्र वाचायला मला खूप वेळ लागला. ते म्हणजे कऱ्हेचं पाणी. आचार्य प्रल्हाद केशव. एवढं मोठं मी आत्मचरित्र मला असं वाटतं जगाच्या पाठीवर कोणाचं नसेल. नक्कीच. समृद्ध अनुभव आणि मांडणारं पत्रकार. पहिली गोष्ट एक सांगतो, आपल्याला जसं वाटतं तेवढं काही वाचन नाही माझं. बर. हां, पहिल्यांदा आपण एक ते सांगून टाकलेलं बरं असतं. बरोबर आहे. पण तरीही मी वाळवी लागल्यासारखी पुस्तकं खात नाही. पण वाचायचं ते नेमकं वाचून त्याचे संदर्भ नेमक्या वेळी देता हे खूप आहे ना. हां, म्हणजे ते संदर्भ लक्षात राहतातच ना तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचे. राहतात. आवडता लेखक कोण पण मराठीतला? भरपूर आहेत ना. तर त्याला काय तरी विषयानुसार आता तुम्हाला काय आता तुम्ही आत्रे घ्या, पुलं घ्या, कुरुंदकर घ्या, दळवी घ्या, तेंडुलकर घ्या, काय वाचत राहावं. मी कालच कोणाला तरी मी एक सांगत होतो, असाच काहीतरी विषय आमच्या गप्पांमध्ये विषय निघाला आणि तेंडुलकरांचं जे ते आहे ते मध्ये राज कपूरवरती एक त्यांनी फार सुंदर लेख बनले. आणि एखादी परिस्थिती ही तुम्ही कशी, ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला ती मांडावी कशी, याचा मला असं वाटतं तो एक उत्तम नमुना आहे. आणि दुसरं हे सारं येतंय कुठून, त्याच्यामध्ये असलेलं त्याच्यातला जो प्रचंड आचार्य यात्रांबद्दलचा लेख आहे किंवा वसंतराव नाईकांबद्दलचे मुलाखत आहे, फारच अप्रतिम आहे. मध्ये या आवडीनिवडींच्या बाजूला जाऊन एक विचारू इच्छितो की मराठी भाषेचा आग्रह धरणारे तुमची मुलं मला वाटतं कॉन्व्हेंट स्कूल, इंग्लिश शाळांमध्ये, स्कॉटिश स्कूलमध्ये जातात. त्यांच्यावर संस्कार मराठी आहेत. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की बाळासाहेब आणि माझे वडील हे दोघे इंग्लिश मिडियमचे. कुठली शाळा? ओरिएंटल हायस्कूल, ज्याच्यात बाळासाहेबांना शिकवायला पु ल देशपांडे होते आणि माझ्या वडिलांना शिकवायला सुनीता बाई होत्या. बर. शिक्षिका म्हणून. बर बर बर. काय फारसा वयाचा अंतर नव्हता. मला असं वाटतं त्यांची शाळा झाल्या बहुधा शिक्षक झाले. पण एक सांगा, एवढा मराठीचा आग्रह धरत असताना आत्ताच्या गरजेनुसार असेल म्हणा, तुम्ही इंग्रजी शाळेत घातलं तरी मराठीचा संस्कार भाषेचा घरी कसा जोपासता? का बायकोवर जबाबदारी सोडले? नाही, मुळात घरामध्ये तर मराठीशिवाय दुसरं काहीच बोललं जात नाही, काहीच नाही, संबंध देत नाही. आणि सरसकट आता माझा मुलगाच आता जवळपास 24 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे 24 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे की ज्यावेळेला त्यांना शाळेत बिळेत घातलं ते. आणि मराठी माध्यमांच्या शाळा, आता त्यावेळेला मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये
टाकायचं का नाही टाकायचं आणि शाळांमध्ये कुठच्या टाकायचं, हा थोडासा तुम्हालाही माहिती आहे घरात काय होतं आपल्या, आणि थोडंसं बायकोचं ऐकावं लागतं. स्वाभाविक आहे. तर त्याच्यामुळे आपण हे सांगायचं की इथे टाकायचं, मग ती म्हणणं तिकडे टाकायचं, असं करता करता घरच्या जबाबदाऱ्या फारशा त्याच्यामध्ये नाक खुपसू नये असं म्हणतात. त्याप्रमाणे ती गोष्ट झाली. तेवढी आली. परंतु कुठच्या भाषेमध्ये शिक्षण घेतलं यापेक्षा मराठी भाषेचे संस्कार त्याच्यावरती पूर्ण आहेत की नाहीत, हं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याची दक्षता घेता. त्याची दक्षता 100%. साहित्य पण संमेलन. ती मुलं माझी तशी आजच्या पिढीसारखीच आहेत. म्हणजे बऱ्याचदा माझ्या मुलीला सांगावं लागतं, ती व्याकरणापुरतं मराठी वापरते. बर बर. हं. पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं की बऱ्याचदा बोली मराठीमध्ये इंग्रजी आणि अन्य भाषेतले शब्द येत असतात, तर मराठीमध्ये ते मला एकही. मला मुळात हीच गोष्ट सांगायची आहे की बाळासाहेब असोत किंवा माझे वडील असोत, हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जरी शिकले तरी उत्तम मराठी, बरोबर. आणि ती उत्तम मराठी असणं, ती आपल्या भाषेबद्दलची जाण आणि प्रेम, ही गोष्ट तुम्ही टिकवणं, मला असं वाटतं हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. पण बोली भाषेमध्ये जर अन्य भाषेतला एखादा शब्द आला तर तितकाही नसावा एवढे तुम्ही आग्रही आहात का? नाही नाही, एवढं चालतं. आता म्हणजे आपले अनेक शब्द हे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये घेतलेलेच आहेत की. हं. जर ते या गोष्टी जर पुढे नेऊ शकतात किंवा वाढवू शकतात किंवा त्यांचा शब्दसंग्रह जर ते वाढवू शकतात, आपले अनेक जगभरातले अनेक शब्द घेऊन जर ते वाढवू शकतात, आपण वाढवायला काय हरकत आहे. बरोबर. साहित्य म्हणजे संमेलन. आता अनेकदा आपण बोलता बोलता जर समजा सांगायला गेलो, कुसुमाग्रजांचं आहे ना, मेजा खालुनी मेजावरतून द्रव्य कोणाचे लुटू नका, तर पहिलं मेज म्हणजे काय ते सांगायला लागेल. हो हो हो. साहित्य संमेलनांचं जे सगळं स्वरूप आहे, राजकीय लोक तर या संमेलनामध्ये व्यासपीठावर असतातच खूप. इथे आत्ता तुम्ही कलावंत म्हणून आहात आणि एक उत्तम वक्ते म्हणून आहात, तर या साहित्य संमेलनांच्या सगळ्या स्वरूपाविषयी नेमकं काय वाटतं, आणि साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड, मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड ही अशा तऱ्हेच्या निवडणुका घेऊन व्हावी असं वाटतं का? नाही, मला साहित्य संमेलनाची प्रोसेस माहीत नाही, तिकडे कोण मतदान करतं हे मला माहीत नाही. आणि प्रत्येक वेळेला साहित्य काय संमेलनाचा अध्यक्ष निवडताना भांडणं, मारामाऱ्या, कोर्टात केसेस, काही गरजच नाहीये. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाहीये. हे सगळं कशासाठी घडतं बरं, आणि ते जे 2 दिवस होतं त्यातनं निष्पन्न काय होतं. आज मगाशी मला असं वाटतं आपण पांदवलकर आपणच मगाशी म्हणाला या सगळ्या याच्यामध्ये की ते जे साहित्य संमेलन होतं त्याच्यामध्ये तरुणांना नक्की काय मिळतं, किती गोष्टी मिळतात, हे देखील पाहणं आवश्यक आहे ना. नक्कीच नक्कीच. नाहीतर ती संमेलन नुसती होण्यात काय अर्थ आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या मुळातल्या सुरुवातीच्या वक्तव्याकडे येतो की केवळ आंदोलनानं मराठीचं भवितव्य उत्तम होऊ शकेल असं वाटतं का, त्यापेक्षा काही अधिक कॉन्क्रीट कामं करण्याची गरज आहे? खूप चांगलं मराठीवरती काम अनेक लोक करत आहेत, परंतु ते एका योग्य व्यासपीठावरती आणून त्याचं अमराठी लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगायचं काम, हे मला असं वाटतं आम्ही नक्की करतो आहोत की हे बाकीच्यांना कळलं पाहिजे. लक्षात. अर्थातच म्हणजे उदाहरणार्थ आपण जर समजा बघितलं की इथे आज मोबाईल फोन हे सगळीकडे आहेत, प्रत्येक राज्यात आहेत. आपल्याकडेच फक्त हिंदी आणि इंग्रजी होतं मोबाईल फोनवरती. ज्या वेळेला त्यांना दणका दिला, आता आमचा दणका तुम्हाला माहिती आहे कसा असतो, तो अनुभवला नाही पण माहिती आहे. पण तो दणका दिल्यानंतर मोबाईल फोनवरती मराठी सुरू झालं. म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही आमच्या भाषेचा मान का राखत नाही आहात आणि आम्हाला ही गोष्ट तुम्ही करायला का लावतात, हे देखील कळलं पाहिजे. नक्की. आता साधी गोष्ट, जर समजा आपल्या शहरांमध्ये जो गुमास्ता कायदा आहे शहराचा, बरोबर, महानगरपालिकेचा, की सर्व पाट्या ह्या मराठीत असल्या पाहिजेत. आता याच्यासाठी जर मला आंदोलन करायला लागत असेल, काय उपयोग आहे त्याचा? विधानसभेमध्ये मराठीमध्ये शपथ घेण्याचा आग्रह, अर्थात पाठपुरावा कितपत झाला आणि त्याला यश आलं? जे अमराठी लोक आज आपल्याकडे विधानसभेमध्ये शिरलेत पैशाच्या जोरावरती, आज त्यांनी तिकडे जाऊन मराठीमध्ये शपथ घ्यायला नको? नक्कीच. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात, तुम्हाला बोलाव्या लागतात, आणि मग त्या लोक करणार, याला काय अर्थ आहे? इथून जे मारवाडी आज अनेक जे बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये आहेत, ते बंगाली बोलतात, पण इथले मारवाडी आज मुंबईमधले, शहरामधले बघितले, आज अनेक आहेत जे मराठी आहेत, मारवाडी उत्तम बोलतात मराठी, परंतु अनेक गुजराती तुम्ही बघितले काय त्यांच्या भाषेत बोलतात. बरं, राहतात इथे,
महाराष्ट्रात राहतात आणि बोलताना म्हणणार आमच्या इथे, हो, आमच्या इथे राहणार, इथे सगळं पैसे कमवणार, इकडे सगळ्या गोष्टी करणार आणि बोलताना सांगणार आमच्या इथे. मला असे अनेक गुजराती माझे मित्र आहेत, म्हणजे विश्वास नाही बसणार की हा गुजराती आहे. इतकं उत्तम मराठी आणि आपलं उत्तम संस्कृती. मराठीमध्ये कोटी करणे हो, हे एखाद्या अमराठी मुलांनी करावी म्हणजे त्याला उत्तम मराठी येतं असं मी समजतो. हो, नक्कीच. तर ते काही ठराविक मुठभर आहेत, परंतु ते बोलताना बोलतात की आपल्याकडे असं नाही हो, ते त्यांच्याकडचं झालं. हे त्यांच्याकडे म्हणजे त्या गुजरात राज्यामध्ये आता इतके जर एकरूप होणार असाल तर मला असं वाटतं तुम्ही माझ्या जवळचेच आहात. नक्की. मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यावरती आंदोलनाची वेळ का आणताय? काही आवश्यकता नाही या गोष्टींची. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळं झाल्यावरती प्रश्न विचारणे आमचेच हो मराठी. हो, की हे कशासाठी केलं, मारून झोडून काय होणार आहे? बरं आम्ही काय थोडी मारायला झोडायला चाललोय. आता पुण्यामधला आज इथला कॉलेजेसचा प्रश्न, तुम्हाला महाराष्ट्रातली मराठी मुलं दिसत नाहीत, त्यांना ऍडमिशन मिळत नाहीत आणि तुम्ही बाहेरच्या राज्यांमधल्या मुलांना तुम्ही खूप मोठ्या किमतीवरती तुम्ही ऍडमिशन देता आणि आमची जागा तुम्ही भरता. काय अर्थ आहे त्याला? म्हणजे आता बघा ना, वीज महाराष्ट्राची, पाणी महाराष्ट्राचं आणि पाटी ही दुसऱ्या भाषेत कसं चालेल? मुद्दे सगळे बरोबर आहेत. तुम्ही हे मांडत असता तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचून आम्हाला आवडतही असतात. पण या शाळा कॉलेजमधल्या अमराठी लोकांची मराठी लोकांपेक्षा जास्त भरती, इथपासून ते दुकानदारांनी पाट्या न लावणे, याबाबतचा कुठेतरी पाठपुरावा एक राजकीय संघटनेचे दमदार नेते म्हणून कमी पडतो का? नाही, कसं होतं ना या सगळ्या ह्याच्यामध्ये की हे संपूर्ण मराठीपण टिकवणं, हे जरी सुरुवात मी करत असलो, आंदोलन मी करत असलो, तरी मला असं वाटतं ही प्रत्येकाची जबाबदारी नाही का? नक्कीच. असं करून नाही चालणार नाही की तो करतोय करू देत त्याला. ही प्रत्येकाची जबाबदारी आणि ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. मला असं वाटतं आता मला परत एकदा मराठी पाट्यांचं आंदोलन महाराष्ट्रात घ्यावं लागणार, करावं लागणार. हो, करावं लागणार आहे. त्यांना असं वाटलं सगळे झोपलेत परत. माझ्या काही प्रश्नांकडे जाण्यापूर्वी इथे आयोजकांनी महाराष्ट्र टाइम्सने आपल्याला आवाहन करून आपल्याकडनं काही प्रश्न आले, त्यातले एक 2-3 मध्ये घेतो आणि पुन्हा माझ्या प्रश्नाकडे जातो. सुनील चव्हाणांनी विचारलं आहे की राजसाहेब, तुम्ही उत्तम वाचक आहात, सतत पुस्तकं विकत घेऊन वाचत असता. अलीकडे वाचलेलं अगदी ताजं असं सर्वोत्तम पुस्तक कुठलं? मी आता बोललो, मी टाटानंच वाचायला मला मिळालं. मला अनेकदा मी पुस्तकं विकत ज्याला घ्यायला जातो त्याला अनेक लोक येतात, पुस्तकं घेऊन येतात माझ्याकडे, साहेब सही द्या ना. मला मोह आवरत नाही सप्रेम भेट लिहायचा. जरी त्यांनी विकत घेतलं असतं तरी आपल्याला लिहायला काय जातंय? अवधूत जाधव यांचा प्रश्न आहे की मोदींचं कौतुक करणारे राज ठाकरे आणि मोदींवर टीका करणारे राज ठाकरे, हा प्रवास इतक्या झटकन कसा झाला? इतक्या झटक्यात भ्रमनिरास झाला. कशा अर्थाने? तुम्ही तर गुजरात पाहायला पण गेलेला होतात. सांगतो मी गुजरात पाहायला जाण्याचं एकमेव कारण म्हणजे रतन टाटांनी केलेली गुजरातची स्तुती. आणि त्यावेळेला ज्यावेळेला रतन टाटांनी की बाबा रतन टाटा सारखी व्यक्ती बोलते, आपण बघितलं पाहिजे, आणि म्हणून मी गुजरात बघायला गेलो. माझ्या समोर जे चित्र उभं केलं गेलं ते, आणि परत आल्यानंतर गेल्या 2-3 वर्षामध्ये मला कळत असलेलं वास्तव, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आज अनेक इंडस्ट्रीज, तिकडची एक मोठी गाडीची इंडस्ट्री, कुठची गाडीची इंडस्ट्री आता परत आली गुजरातमध्ये, जनरल मोटर्स ही गुजरातमधली कंपनी बंद करून महाराष्ट्रात आली. हो. मग जो इंडस्ट्रीचा जो फ्लो होता किंवा इंडस्ट्री जे सुरुवातीला म्हणत होते, म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही ते कॅम्पेन केलं आणि कॅम्पेन करून ते आम्हाला दाखवलं. त्या कॅम्पेनची आम्हाला भुरळ पडली, सत्य ज्यावेळेला कळलं त्यावेळेला मी बोलणारच. मग तुम्ही जे व्हायब्रंट गुजरात म्हणून जे दाखवलं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की इतक्या करोड रुपयाचे एमओयू झाले आणि इंडस्ट्री कुठे गेली? तुम्ही ज्या प्रकारची गोष्ट म्हणून फुलवून सुरुवातीला जी सांगितली ते काही आज दिसत नाहीये. माझं असं अजिबात म्हणणं नाही की आज तुम्ही लगेच काही गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली पाहिजे, पण बेसिक एक तुम्हीच सांगितलं 100 दिवसात अच्छे दिन येतील. बरोबर आहे? आज किती दिवस, म्हणजे आता मला असं वाटतं 200-250 दिवस व्हायला आले. बरोबर, जास्त. जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरती लोकांनी पण विश्वास ठेवला. तुम्हाला वेळ पण आम्ही द्यायला तयार आहोत, प्रश्न तो नाहीये. परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारच्या, आता हे मेक इन इंडिया झालं,
आता या त्याकडेच येणार होतो की स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया याच्याबद्दल. नाही, मेक इन इंडिया तुम्हाला जर इंडस्ट्री आणायची असेल, भारतामध्ये इंडस्ट्री आणायची असेल, तर तुम्ही, मला असं वाटतं उद्योगपतींना तुम्ही बोलवून घेतलं पाहिजे, उद्योगपतींना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. भारतातल्या उद्योगपतींना, मग ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधले असतील, यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांचे जे त्रास आहेत ते कमी केले पाहिजेत. किंबहुना ह्याची वाढ होण्यासाठी म्हणून तुम्ही एक वेळ त्यांचे टॅक्स पण थोडे बहुत कमी केले तरी चालतील. परंतु ते तुम्हाला हे अख्खं मेक इन इंडिया उभं करायची गरज नाहीये. कोणाला दाखवताय तुम्ही? हा केवळ दिखावा आहे असं वाटतंय? नाही नाही, आता मला साधी गोष्ट, आता मध्यंतरी तर ते भारतात राहतच नव्हते, बराच काळ परदेशात बाहेरच असायचे. आताही मला असं वाटतं बऱ्याचदा बाहेरच असतात ते. ठीक आहे, बाहेर जवाहरलाल नेहरूंपासून अनेक जण बाहेर गेले, परंतु ज्या गोष्टी आपल्याकडे आल्या, जे काही तंत्रज्ञान आलं, आम्हाला समजलं तरी की काय येतंय नेमकं. तुम्ही फक्त चर्चा करताय, तुम्ही तिकडे बोलताय, आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारच्या गोष्टी इथे यायला पाहिजेत, एक वारा जरी येऊन गेला आम्हाला, तरी आम्हाला कळेल की बाबा काहीतरी येतंय, काहीतरी होतंय. कोणत्या गोष्टी दिसत या ठिकाणी? खरं माझी अशी अजिबात अपेक्षा नाही कुठच्याही कोणाहीकडनं की ज्याच्या हातामध्ये सरकार आलं की त्यांनी चमत्कार घडवावा आणि ताबडतोब काहीतरी दिसावं. पण ते दिसणार आहे याची जर एक चाहूल जरी आम्हाला लागली किंवा मिळाली, तरी मला असं वाटतं ती उत्तम गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इव्हेंट करायची आवश्यकता नाही आहे. काम करा चांगलं. मला तर मध्यंतरी एखादी फार छान सांगितलं की म्हणे एकदा मध्यंतरी नरेंद्र मोदी म्हणे लोकसभेमध्ये आले आणि खुर्चीवरती बसले आणि असं काहीतरी करत होते, तर दुसरं बोलला नाही, सीट बेल्ट शोधतात म्हणे. इतकी फिरायची सवय लागली होती लोकसभेमध्ये, पण सीट बेल्ट शोधत होते. आज खरं तर सुरुवातीला मी बोललो त्यावेळेला संगीत, साहित्य, नाट्य, सांस्कृतिक जगत याविषयी ते मुख्यत्वे. एकच मिनिट, मी थोडासा मगाचा विषय जरा पूर्ण करतो. ओके. ज्याच्यातनं सुरुवात झाली. आज तेच रतन टाटा सांगतायत की तुमच्या बोलण्यात आणि कृती करण्यात जर तफावत असेल तर हे धोकादायक आहे. म्हणजे ज्या रतन टाटांच्या बोलण्यावरनं मी गुजरात बघायला गेलो, तेच रतन टाटा जर आज त्याच व्यक्तीबद्दल आणि त्याच सरकारबद्दल जर म्हणत असतील की तुमच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये जर तफावत आहे, तर मला असं वाटतं हा विचार करण्यासारख्या गोष्ट आहे. 100%. सुरुवातीला असा विचार होता की आज या साहित्य संगीत मैफिलीच्या अनुषंगाने या विषयाशी संबंधित सांस्कृतिक गप्पा माराव्यात. पण ज्या अर्थी महाराष्ट्र टाइम्सनी आपल्याकडनं आलेल्या प्रश्नातले राजकीय प्रश्न इथे परवानगी देऊन पाठवलेत, तेव्हा मी माझ्या मनातले 1-2 प्रश्न त्यांना विचारू इच्छितो, कारण आपल्यालाही ते आवडत असतीलच अशी मला खात्री आहे. त्यातला एक भाग म्हणजे तुमच्या बहुतांशी चळवळी, आंदोलनं ही खूप गाजावाजा करत होतात आणि नंतर ती मध्येच तो प्रश्न पूर्ण तडीला नेण्यापूर्वी थांबतात. तर यामुळे तुमच्याविषयी मनपूर्वक प्रेम असलेल्या तरुण मंडळींना सुद्धा ही धरसोड वृत्ती असं वाटतं. कशामुळे होते? मला असं वाटतं हे आपण काही वर्तमानपत्रातले पत्रकार आणि काही राजकीय पक्षांची लोक यांनी पसरवलेलं ही गोष्ट आहे. मला एक आंदोलन मला तुम्ही दाखवा की ज्याच्यामध्ये मी धरलंय आणि सोडलंय. टोल माझ्यामुळेच ते बंद झाले. बंद कुठे झाले? अनेक जे बंद झाले, मी जर आवाज उठवला नसता, त्याच्याबद्दल आंदोलन झाली नसती, तर टोल या विषयावरती कोणताही राजकीय पक्ष कधीही काही बोलला नसता. तेवढं क्रेडिट नक्कीच द्यायला पाहिजे. कोणीही बोललं नसतं. जे टोल जे फोडले गेले आणि तो टोलचा विषय ज्या वेळेला ऐरणीवरती संपूर्ण आणला गेला, तुम्हाला हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच श्रेय द्यावं लागेल. त्याच्यामुळेच ते बंद झाले. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, माझ्या हातात सरकार नाहीये, परंतु आज महाराष्ट्रामध्ये असलेले इतके असंख्य, तुम्हाला नाक्या एक 10-10 किलोमीटरवरती तुम्हाला टोल जे दिसायचे आणि जी लुटमार चालू होती, किती टोल बंद झाले? बऱ्यापैकी झाले. मग ते बंद कोणामुळे झाले? पण महत्वाचे सगळे राहिलेले आहेत ना, मुख्य पुणे मुंबई. मी परत तेच सांगतो तुम्हाला, 2 गोष्टी आहेत. माझी सुरुवातीपासूनची जर तुम्ही नीट भूमिका बघितलीत, काय भूमिका ऐकतच नाहीत आपल्याकडे. नाही, मी पाहतो. माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे जगभर टोल चालतात. आत्ता जे नितीन गडकरी आणतायत तेच मी माझ्या जाहीर सभेमध्ये बोललो होतो अनेकदा, की तुम्हाला एखादी गोष्ट करत असताना जगभर टोल हे असतात, बरोबर. पण कुठच्याही टोलवरती जगभर कॅश घेतली जात नाही. तुम्ही मुळात पहिली कॅश बंद करा. आणि जे सरकारचं काम आहे ते तुम्ही खाजगी कंपनीला कशासाठी देतात? जर तुम्हाला टोल मिळणार असेल तर त्याचा सरकारला फायदा किती आणि त्या कंपनीला फायदा किती?
मी जर आज आज असंख्य लोक आज आपण टॅक्स भरतो, बरोबर आहे, त्याप्रमाणे जर मी जर टोलचा पैसा जर मी भरलेत की इतके रुपये मी जर समजा टोलला भरलेत, मला कळलं पाहिजे हे पैसे चाललेत कुठे. तो माझा नागरिक म्हणून अधिकार आहे. आणि जिथे गरज आहे तिथे तुमचा टोल असणं हे स्वाभाविक आहे, जे जगभर आहे. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. वाटल्यास मी जेव्हापासून आंदोलन सुरू केलं तेव्हापासूनच्या माझ्याकडे सगळ्या माझे इंटरव्ह्यूज आणि माझी भाषणं आहेत. त्याच्यामुळे मी तेव्हा काहीतरी बोललो आणि आत्ता काहीतरी बोलतोय असं होत नाही, गल्लत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की जिकडे नुसती लूटमार चालू आहे, जिकडे कशाला काही म्हणजे सरकारलाही माहीत नव्हते अनेक टोल की इथे टोल असतो आणि लोक आपले सर्रास आपले येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी पैसे वसूल करत आहेत. म्हणजे मध्यंतरी मला एकदा लोणावळ्याला गाड्या थांबल्या होत्या, लोणावळ्याला त्या घाटाच्या इथे खाली. म्हटलं काय चालू आहे, तर 2-4 पोरं होती तिथे आणि बांबू लावला होता, ड्रम्स लावले होते. तर म्हटलं जरा बघ रे काय चाललंय. तर म्हणे खंडाळाचा लोणावळ्याचा पोल्युशन कंट्रोलचा टॅक्स वसूल करत आहेत गाड्यांकडनं. म्हणजे काय, तुम्हाला अथॉरिटी कोणी, तुम्हाला अधिकार कोणी दिला या गोष्टींचा? महानगरपालिका करत असेल तर महानगरपालिका या पैशाचं करतेय काय नक्की, हे मला समजण्याचा पूर्ण अधिकार पाहिजे. टोलच्या बाबतीत माझी हीच भूमिका होती सुरुवातीपासूनची. आणि जे बेकायदा टोल आहेत हे बंद करा ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती. माझ्या मते माझ्या आंदोलनामुळे बेकायदा सगळे टोल बंद झाले. जे अधिकृत आहेत त्याच्यावरती टोलवरती कॅश बंद करा एवढीच माझी इच्छा आहे. बरं. आणखीन एक तुमच्यावर मनपूर्वक प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पण मनात असं येतं की बऱ्याचदा आपला पक्ष अन्य राजकीय पक्षांपेक्षा तुमचा पक्ष पारदर्शक म्हणून तुम्ही नेते समजले जाता, पण तुम्ही सोयीनुसार कधी तटस्थ भूमिका घेणं, कधी भलत्याच व्यक्तीला पाठिंबा देणं, ही सगळे निर्णय कशातनं होत असतात नेमके? पहिली गोष्ट म्हणजे भलत्याच व्यक्तीला असा पाठिंबा दिला, अशी भलतीच व्यक्ती कोण आहे ती मला एकदा सांगा. म्हणजे तुमच्या पक्षाच्या मतप्रणालीशी नाही, मला हे जे कसं आहे हे समजते कळते, हे ज्या बातम्या येतात ना, नाही आम्ही तुम्हाला नावं घेऊन आणि हल्ली अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. ते मला एकदा वर्तुळ पण बघायचंय की हे वर्तुळ कुठचं वर्तुळ. तरी तो भलताच जो कोण माणूस आहे ज्याला मी भलत्याच प्रकारे मी पाठिंबा म्हणजे दिला. बऱ्याचदा पवारांच्या विरोधी बोलत असताना पवारांच्याच एखाद्या निर्णयाला मनसेचा सर्वाधिक पाठिंबा असतो आणि मुळात ज्यांच्याशी साथ होती त्या सेनेवर टीका होत असते. नाही, मला एक असं अजिबात नाही. मला असं वाटतं मी आजपर्यंतच्या माझ्या भूमिका आपण नीट बघितल्या पाहिजेत. उत्तम एखादी गोष्ट जर असेल तर मी ती मला पटते हे सांगणाऱ्यातला आहे. तिथे मी विनाकारण विरोधात जात नाही. विरोधासाठी विरोध करणाऱ्यातला मी माणूस नाही. विरोधकाची देखील उत्तम गोष्ट असेल तर ती उत्तम आहे हे सांगण्याचं धाडस देखील तुमच्यात असलं पाहिजे. आणि ती मला असं वाटतं मी गोष्ट करतो. पण असल्या कुठेतरी मी तटस्थ राहणं, माझा जर समजा एखादा माणूस उमेदवार निवडून येणार नसेल तिथे तर मी विनाकारण फॉर्म भरून काय, कशासाठी भरू फॉर्म भरण्याबद्दल नाही, साधं कोणाला तरी मतदान करणं ही किमान ड्युटी पण बाळगली जात नाही. आत्ताच्याच ताज्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय झालं, त्याच्यामध्ये पूर्णतः निवडणुकीत सहभागच नव्हता. म्हणजे उमेदवारच उभा करायला पाहिजे असं नाही. पण कशासाठी मतदान करू? मतदान केलं की तुम्ही म्हणणार वा, ज्याला विरोध करत होता त्याला मतदान केलं. मतदान नाही केलं की तुम्ही म्हणणार अरे मतदान तुम्ही भूमिकाच नाही बजावत. शब्दांचा खेळ उत्तम आहे, हा शब्दांचा खेळ नाहीये. मी तुम्हाला आता सांगतो साधी गोष्ट, मी असले धंदे कधी केले नाहीत, करणार नाही. अहो तुमच्याबद्दल ती खात्री आहे म्हणून तर हा प्रश्न विचारावा. म्हणून मला असं वाटतं की नाही करायची गरज आहे. जर 2 माणसं उभी असतील तिथे, बरोबर, त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. मी कशासाठी त्यांच्यामध्ये जाऊ? बरं, ती गोष्ट केल्यानंतर जर समजा माझ्या नगरसेवकांना त्याचा काही उपयोग होणार असेल तर मी करीन. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती यायचं आणि सांगायचं आम्हाला पाठिंबा द्या, होणार नाही त्याची गोष्ट. आताही तसंच झालं. मुंबई महानगरपालिकेमधनं ज्यावेळेला विधान परिषदेवरती लोक गेले, बरोबर, अनेक जण माझ्याकडे आले, अनेक जण की आम्हाला पाठिंबा द्या. देणार नाही म्हटलं मी. माझ्या जवळपास तिकडे 28, 29, 30 नगरसेवक आहेत, पण मी म्हटलं देणार नाही मी. हा मतांचा जो ठामपणा आहे हा राजकारण सोडून एरवी जेव्हा आवडणाऱ्या कलावंतांच्या बाबतीत सुद्धा ठाम भूमिका घेतली जाते आणि त्यांचा रोष येण्याची शक्यता असते, त्यावेळेला जरा तरी अस्वस्थता येते का? उदाहरणार्थ आशा भोसले. मला खरं तर आशाताई किंवा कोणी यांच्याबद्दल मलाच खरं तर इतकं वाईट वाटलं की आशाताईंनी ती गोष्ट का करावी. पाकिस्तानी कलावंतांच्या बरोबर जाऊन तिथे तुम्ही मध्ये बसावं. माझा कलावंतांना विरोध असण्याचा विषय येत नाही, प्रश्नच येत नाही.
परंतु मला असं वाटतं की त्या प्रकारची देवाणघेवाण ही दोन्ही देशांमध्ये असली पाहिजे. जर आमच्याही कलावंतांचा मान हा तुमच्या देशामध्ये राखला जात असेल तर तुमच्या कलावंतांचा आम्ही राखू. बरोबर. तिथे आपल्या कलावंतांना मान नाही हां. आणि त्यांच्या कलावंतांना इथे आणायचं आणि इथे त्याच्याबरोबर आशाताईंनी त्यांच्याबरोबर जायचं, माझ्या मनाला ती पौष्ट पटली नाही. बरोबर. म्हणजे आमच्या पिढीने त्यांना शिकवण्याची गरज नाही, किंबहुना त्या पिढीने आम्हाला शिकवलं पाहिजे की आपण कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेला मला असं वाटतं मला थोडासा आशाताईंबरोबर बद्दल एक थोडासा काय म्हणू मतभेद राग आला म्हणणं हे सगळं चुकीचं आहे. आपल्या मतभिन्नता. हा मतभिन्नता आली, एक थोडीशी खिन्नता की बाबा हे काय चालू आहे. आणि नंतर संवाद झाला का? नंतर संवाद झाला. माझ्या पत्नीचा ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला आशाताईंचा फोन आला होता आणि तेव्हा मग विचारपूस केली कशी आहे ती शर्मिला वगैरे कशी आहे. आणि मग त्याला बोलल्या की अजून राग आहे का तुमचा. म्हटलं तुमच्यावर कोण रागवणार. आणि हा थोडासा एक आमचा ठाकरी स्वभाव आहे. हे तेवढ्यापुरतं ती गोष्ट असते, रागवतो बिगवतो वगैरे सगळं ठीक आहे. हे काय तुम्हाला राग म्हणजे काही दुश्मनी नव्हे ना. नक्कीच नाही. तो तेव्हाचा राग असतो. सुधाकर भंडारी यांचा एक प्रश्न आहे की मराठी ही ज्ञानभाषा होणं आवश्यक आहे. मराठी माध्यमाच्या शाळा टिकणं आणि कमीत कमी 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमातूनच विद्यार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीनं विज्ञान, गणित, संगणक, पर्यावरण या विषयावरची जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकं मराठी भाषेत लिहिण्याकरता काही प्रयत्न करतात. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये जे काही मराठीबद्दल आम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवले, एकदा जर त्याला ते वाचलं तर मला असं वाटतं तुम्हाला मला आमची भूमिका काय आहे ही नक्की तुम्हाला समजेल. इंग्रजी भाषा किंवा कुठचीही भाषा ही तुम्हाला आली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही कुणाचं, परंतु त्याच्यासाठी म्हणून आपली भाषा सोडणं ही काय आवश्यकता नाही आहे, गरजही नाही त्या गोष्टींची. म्हणजे कुसुमाग्रजांचंच एक जे स्वातंत्र्य देवतेची विनवणी ती जी ते काव्यसंग्रह काव्य जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. सो ती भाषा तुमची ओळख, तुम्ही मराठी आहात, मराठी म्हणजे कोण आहात, तर मराठी भाषा बोलणारे आम्ही मराठी आहोत. आणि ती गोष्ट शाळांमध्ये टिकवणं आज मराठी शाळांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इतक्या वेळेला मी त्या काँग्रेसचं सरकार होतं त्यावर त्यांना सांगितलं, राज्याचं इथलं आता हे भाजपचं सरकार आलं त्यांना सांगितलं, काही ढिम्म हलत नाही आणि मराठी शाळांना त्या प्रकारच्या परवानग्या दिल्या जात नाहीत, मिळत नाहीत. आणि मला असं वाटतं मराठी शाळा चालवणारे जे पण लोक आहेत त्यांनी देखील ह्या गोष्टी नीट जपणं आवश्यक आहे. पाळणं ते जे मराठीपण आणि त्याचबरोबर इतर भाषा ही शिकवणं उत्तम पद्धतीने याही गोष्टी केल्या पाहिजेत, तरच पालक मला असं वाटतं तिकडे वळतील. बरोबर. या अशा तऱ्हेच्या महाराष्ट्र अकादमीच्या महोत्सवांमधनं अनेक उत्तम तरुण साहित्यिक आणि कलावंत सहभागी होत असतात. त्या पार्श्वभूमीवर विचारतो की हिंदीतल्या अगदी नगण्य वाटणाऱ्या केवळ ग्लॅमर असलेल्या कलावंतांना शासनाचे, केंद्र शासनाचे पद्म पुरस्कार मिळवण्याकरता त्यांच्या भाषेतले ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असतात. तुलनेनं उत्तम मराठी कलावंतांना असे पुरस्कार मिळण्याबाबत आपण मंडळी थोडे कमी पडतो का? आपली लोक कमी पडतात. आपले लोक वजन टाकताना तिथे कमी पडतात. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं ना, आपण कुठच्या पुरस्काराच्या भानगडीत जायलाच नाही पाहिजे. हे पद्म बिद्म वगैरे जे काय सगळे आहेत ना, या पुरस्कारांच्या भानगडीतच जायला नाही पाहिजे. मला असं वाटतं लोकांचं प्रेम सर्वात जास्ती आजपर्यंत ज्यांची पुस्तकं वाचकांनी वाचलेली आहे सर्वात जास्ती, बरोबर आहे, हो, असे अनेक लेखक आहेत की ज्यांना मला असं वाटतं लोकांचं जे प्रेम मिळालंय त्यांना कुठचे पुरस्कार देखील मिळाले नाही आहेत. खरं. मग आता आपण महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे घेऊया, हो, बरोबर आहे. बरोबर. आता हे महाराष्ट्र भूषण वगैरे त्यावेळेला काय झालं तुम्हाला कळलं का, सगळ्यांनाच माहिती आहे. पण बाबासाहेबांना साधी पद्मश्री देखील नाहीये. याच अनुषंगाने मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट, पण त्या गोष्टीची त्यांना एवढी देखील खंत नाहीये, अजिबातच नाही. सो आपलं आपण जे लिहिलंय, आपण जे मांडलंय ते लोकांपर्यंत सर्वात जास्ती जाणं हेच मला असं वाटतं लेखकाची इच्छा असते. म्हणजे कुठच्याही गायकाला ठीक आहे ग्रॅमी मिळणं आवश्यक असतं वगैरे वगैरे असं वाटणं वगैरे सगळं ठीक आहे, परंतु त्याचबरोबर प्रेक्षकांच्या टाळ्या ह्याच सर्वाधिक महत्त्व. नक्कीच. तर माझं पुस्तक हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं हेच लेखकाचं समाधान आहे. नक्की. पद्म मिळणं आणि काय पद्मश्री वगैरे ते सैफ अली खानला पण मिळते, त्याला काय अर्थ आहे. ते काय कोणालाही मिळतात त्याला.
आणखी एक गोष्ट बाबासाहेबांचा विषय निघाला म्हणून विचारतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही एक संग्रहालय पण उभं करताय ना, हो. काय स्वरूपात आहे? मी बाळासाहेबांच्या नावाने मी नाशिकमध्ये एक स्मारक उभं करतोय आणि माझ्या स्मारकाच्या कल्पना या वेगळ्या आहेत. माझ्या स्मारकाच्या कल्पना म्हणजे पुतळे नव्हे. ज्या पुतळ्यांची जी आठवण ही फक्त जयंती आणि पुण्यतिथीला होते असले कुठचेही पुतळे मला उभे करायचे नाहीत. आणि जी आत्ता आपल्याकडे साधारणपणे शस्त्र आहेत आणि जी शस्त्र नाहीत परंतु त्यांचे काही फोटो किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यांच्या रिप्लिकाज बनवणे आणि त्या लोकांसमोर मांडणे आणि ते लोकांनी पाहावे त्या सगळ्या गोष्टी. मी मागे म्हटलं होतं की ती शस्त्रास्त्रांचं आपण एक तिथे म्युझियम आपण उभं करावं बाळासाहेबांसाठी. कारण बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तिथे जर शस्त्र नसतील तर उपयोग नाही आहे. तर त्याच्यामुळे त्या प्रकारचं म्युझियम तिथे मी उभं करतो आणि त्याला बाबासाहेबांनी मला आपण हे सगळं उत्तम करू म्हणून एक नाशिक शहरामध्येच एक जागा बघितलेली आहे आणि तिथे ते होतंय. तुम्ही इतिहास उत्तम प्रमाणे वाचता, त्याचा आस्वाद घेता? नाही 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 असं काही नाही. वाचता? हां, मग जो काय कानावरनं जातो तो. त्याच्याकडे पण लक्षही तुमचं असतं म्हणून एक माझ्या मनात प्रश्न असा आला की, आणि सिनेमा हाही आवडीचा विषय आहे, तर साळगावकरांचं एक अलीकडे चांगलं पुस्तक आलं, एक अजिंक्य योद्धा बाजीराव, कदाचित पाहण्यात आलं असेल. आणि त्याच वेळेला बाजीराव मस्तानीवरचा सिनेमाही आलाय. तर या दोन्हीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असतो? दोन्ही पाहिलेलं नाहीत मी. दोन्ही नाही, सिनेमाही पाहिले नाही. आणि मला त्याच्यामध्ये बाजीराव आणि त्याच्यावरचे मावळे नाचतानाचा मी एक प्रोमो बघितला आणि माझी मनच मेलं माझं की बाजीराव नाचतोय आणि त्याच्या मागे आमचे मावळे नाचतायत. हिंदी सिनेमाच्या म्हणजे ते काय अटक किल्ल्यापर्यंत काय नाचत नाचत गेले काय झालं? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतिहासावरती ज्यावेळेला अशा प्रकारचा चित्रपट काढता त्यावेळेला इतिहासावरती चित्रपट काढलेले जे लोक आहेत, दिग्गज लोक आहेत, जे परदेशी लोक आहेत, त्यांनी कशा प्रकारचा त्यांचा इतिहास त्यांनी जगासमोर मांडलाय हे पाहणं आवश्यक आहे ना. इतिहास मांडणं किंवा व्यक्ती एखादी उभी करणं याच्याबाबत माझ्या आठवणीप्रमाणे तुमच्या मनात रुजलेला चित्रपट गांधी आहे. गांधीचं नेमकं काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं? मला जेव्हा शक्य होतं त्यावेळेला मी आवर्जून ते चित्रपट पाहायला जातो, नाटक पाहायला जातो, या सगळ्या गोष्टी करतो. हे प्रत्येकाने जर समजा केलं आणि तुमच्या लक्षात येत असेल 2008च्या अगोदरचा मराठी चित्रपटांचा काळ आणि 2008 नंतरचा तुम्ही मराठी चित्रपटांचा काळ, ते काही चित्रपट मी नाही बनवले परंतु ज्या प्रमाणात चित्रपट आले आपल्याकडे साधारणपणे 95% पडले पण ते येण्याचं प्रमाण हे तुम्हाला लक्षात येईल की हे 2008च्या आंदोलनानंतरचं आहे. मराठी फ्लेक्स मिळवून देण्यामध्येही मला वाटतं आपला नाही, मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवून देणं. मी चित्रपटगृह म्हणतो, चित्रपटगृह मिळवून देणं कोणी देतच नव्हतं. आता हेच मगाशी मी जे सांगितलं ते, आता जर मराठी चित्रपटांना जर समजा तुम्ही स्क्रीन दिले असते, चित्रपटगृह त्यांना मिळवून दिलं असतं, आंदोलनाचा विषयच नव्हता. पण ज्यावेळेला हे आंदोलन झालं आणि मग सगळे मल्टिप्लेक्स आणि पासून सगळेजण म्हणायला लागले की नाही आम्ही मराठी चित्रपटांना स्क्रीन देतो, हे त्याच्यानंतरच झालं. तोपर्यंत सगळे रडत होते प्रोड्युसर की आम्हाला स्क्रीन मिळतच नाहीत. मग मी एके दिवशी सर्व चित्रपटाचे दिग्दर्शक, प्रोड्युसर, निर्माते आणि या सगळ्या लोकांची एक मुंबईला बैठक लावली. सगळे आले होते आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी तुम्हाला पडदा मिळवून देऊ शकतो, मी तुम्हाला प्रेक्षक मिळवून देऊ शकत नाही. तुमचं नाणं खणखणीत असेल तर ते चालणार. घरी असलेल्या सिरियल सोडून तुमचे चित्रपट पाहायला मी का यावं, तुमची नाटकं मी का बघायला यावी, याचं उत्तर तुम्ही शोधून काढा. प्रेक्षक आले तर ते तुमचं यश आहे. आणि आज आपण बघतोय की साधारणपणे नटसम्राटपासून सगळे जे चित्रपट ज्या प्रकारे आज चालत आहेत, शिवाजीराजे भोसले घ्या किंवा इतर, मोठं काम होतंय आज मराठीमध्ये. माझ्या शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे जाण्यापूर्वी आलेल्या प्रश्नातले शिल्लक 2-3 प्रश्न आहेत ते विचारतो. चंद्रशेखर गायगवळींनी विचारलंय, रोहित वेमुला आणि कन्हैया याबद्दल काय मत? कोण? कन्हैया आणि या JNU मधल्या सगळ्या प्रकरणाबद्दल. मी त्या दिवशी दिलं ना, मी माझी प्रतिक्रिया दिली ना. भारताच्या विरोधामध्ये जर समजा अशा प्रकारच्या घोषणा कोणी देत असेल तिथल्या इथे फोडून काढा म्हटलं त्यांना. पण त्याच्यावरती तुम्ही राजकारण करत बसू नका. भारतीय जनता पक्षाला त्यांची विद्यार्थी संघटना आतमध्ये शिरण्यासाठी म्हणून काहीतरी नवीन काहीतरी गोष्ट निर्माण करायची आणि त्यातनं भारत पाकिस्तान आणि असल्या गोष्टी निर्माण करायच्या आणि मग देशभक्तीच्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या, असलं राजकारण करू नका.
भारत विरोधी घोषणांचा जर इतका तिटकारा जर समजा त्या सरकारला असेल तर मला असं वाटतं पीडीपी बरोबर काश्मीरमध्ये युती करताना देखील या गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की विरोधी घोषणा देणारं पीडीपीचं सरकार म्हणजे ह्याच पीडीपीच्या लोकांनी आणि इतर लोकांनी काश्मीरच्या विधानसभेमध्ये अफजल गुरुचा ठराव केलेला आहे. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष तिकडे जर समजा युती करत असेल आणि इथे जर समजा तुम्ही देशभक्तीचं नाटक करणार असाल तर हे राजकारण तुम्ही बंद करा, हे मी तशी सांगितलं. याच्या पलीकडे मी म्हटलं की हा देशभक्त आणि हा देशद्रोही ही सर्टिफिकेट भाजपने नाही वाटायची, सरकारने वाटायची नाहीत. जर गुन्हा घडला असेल तर त्याची शिक्षा त्याला तिथल्या तिथे मिळाली पाहिजे. देशाच्या विरोधात एखादी गोष्ट असेल तिथल्या तिथे शिक्षा मिळाली पाहिजे. पण त्याचं जर राजकारण करून जर समजा तुम्ही निवडणुकांच्या फायद्यांसाठी ह्या गोष्टी करणार असाल मला मान्य नाही. निर्मला सारडा यांचा प्रश्न आहे की मनसे जर सत्तेवर आली तर महाराष्ट्राला पुन्हा अच्छे दिन मराठीमध्ये चांगले दिवस बघायला नक्की मिळतील. तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करेन. आणि मराठी भाषा पहिला आणा तर नको त्यांना चिकटवतं आपले गोंद लावून. इथे आणखीन एक त्यांनी मी आज तुम्हाला हे मुद्दामून सांगेन की महाराष्ट्राचा विकास आराखडा हा जो आम्ही मांडलेला आहे तो एकदा आपण चाळा. महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासामध्ये पहिला राजकीय पक्ष आहे ज्यांनी अशा प्रकारचा राज्याचा विकास आराखडा जाहीर केला आणि तो जाहीर केल्यानंतर त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी आहेत हे एकदा जर आपण नुसतं बघितलं आणि त्याच्यावरती झालेला अभ्यास जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ह्यांच्या हातात सरकार दिल्यावर हे काय करतील. बाकीचे प्रश्न बहुतांशी माझ्या आधीच्या प्रश्नांमध्ये त्याची उत्तरं येऊन गेलेली आहेत म्हणून मी ती घेत नाही. मी शेवटाकडे जात असताना एकच छोटी गोष्ट राज ठाकरे यांना विनंती करतो की साधारणपणे कलावंत ज्यावेळेला व्यासपीठावर असतो त्यावेळेला त्या कलावंतांनी काहीतरी परफॉर्मन्स करावा अशी सगळ्या रसिकांची मनापासून ज्याच्यावर प्रेम असतं अशा कलावंताबद्दल नक्की अपेक्षा असते. म्हणून मी त्यांना विचारतो की तुम्हाला रामदास आठवलेंची नक्कल करायला आवडेल का मोदींची नक्कल करायला आवडेल? नाही, मी आत्ता कोणाचीच नक्कल करणार नाही, परंतु सध्या रामदास आठवले हे स्वतःचीच नक्कल करण्यामध्ये इतके मशगूल आहेत की ते आता मूळ काय बोलायचे आणि नक्कल काय करता हेच कळत नाही. कारण आता त्यांना ती गोष्ट बहुधा आवडायला लागलेली दिसते की त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लोक आपल्याकडे बघतात अशी बहुधा त्यांना ती गोष्ट आवडायला लागलेली आहे. आवडू देत, आपलं काय म्हणणं नाहीये. पण फ्लोरोसंट ग्रीन कलर असा शूज घालायचे पण ते दिसत नाही, ते चांगलं दिसत नाही. कलर कॅरी करायला लागतात. रंग हा तुम्हाला कॅरी करावा लागतो. तो तुम्हाला बरोबर तुमच्या पर्सनॅलिटीला तो घेऊन जावा लागतो आणि तो तुम्हाला समोरच्याला पचेल असं तुमचं एक देहबोली लागते तर ते जातं. तुम्ही या रंग आणि कापडाचे पोत याबाबत खूप दक्ष असता असं पाहताना जाणवतं. विशेष दक्ष असता? नाही, दाखवता सहज आल्यासारखं पण नीट नेमकी नजर असते. आपण मूळ सिलेक्ट करतो. मी त्याच्यासाठी मी काही वेगळे प्रयत्न नाही करत. ती माझी नजर आहे. निवडतानाच ते होऊन जातं. म्हणजे त्याला काही वेगळं आता हे चांगलं दिसेल का किंवा हे वाईट दिसेल का यापेक्षा मला असं वाटतं की हे आपल्याला बरं दिसेल असं प्रत्येकालाच वाटतं. बरोबर, नक्कीच. तुम्हाला स्वतःला अमकं करून दाखवा, तमकं करून दाखवा अशा अर्थाने मी म्हणत नाहीये, पण तुम्ही फार उत्तम नकला करता म्हणून खरंच आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की या गद्य शब्दांचा समारोप होत असताना गद्य तुम्ही इतरांचं, मग तो रामदास कदम असो किंवा त्यांच्यापासून ते मोदींपर्यंत कोणाची एखाद्या याच्यात मी प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही त्या याच्यात द्या वाटल्यास. त्यांच्या भाषेत उत्तर त्यांच्या पद्धतीने द्या असं म्हणतोय. नाही किंवा स्वतंत्रपणे तुम्ही त्यांचं बोलणं तुम्ही सांगू शकता. असं बघा, मी काही नखलाकार नाही. मग नक्कीच माहिती आहे आम्हाला. परंतु मला ते एखादी व्यक्ती बघत असताना ते मला आपोआप ते दिसायला लागतं आणि भाषण करता करता एखाद्या मुद्द्याच्या वेळेला ते सुचतं, त्यावेळेला ते होतं. पण म्हणून मी आता काहीतरी तुम्हाला परफॉर्मर म्हणून नाही हे करते, पण तुम्ही फारच उत्तम नकला करता म्हणून. पण मी मान्य मला, पण ती त्या वेळेला ती येते, त्यावेळेला ती गोष्ट येते. म्हणजे असं काही नसतं की मी आता ह्याची आज ह्याची असं काही नसतं.
ते मग- व्यक्ती भाषणामध्ये येत असताना त्यावेळेला ती गोष्ट होऊन नाही, जाते. मी उदाहरण दिलं. तुम्ही तुमच्या मनातलं बोलता बोलता जे सुचेल त्यांच्यावर बोला, त्यांच्या आवाजात बोला. आपल्याकडे तुम्हाला आपले मुख्यमंत्री यांना तुम्ही मॉनिटर म्हणता का हो? असं मॉनिटर म्हणता? मॉनिटर म्हणजे ते मॉनिटर सारखं दिसतात, वर्गातले मॉनिटर असतात. म्हणजे कसे बोलतात ते. म्हणजे मला अजूनपर्यंत त्याचं अनेकदा ते कुठच्याही गोष्ट बिलकुल महाराष्ट्रामध्ये एकूण साधारणपणे 66.8%. अरे काय गणित शिकवतो का आम्हाला? राज्य चालवणं. वा, 66.8% काय चालू आहे? शेतकरी विचारते पाऊस पडणार की नाही पडणार. 8.6 एवढा पाऊस. अरे काय चाललंय? कसं होतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य असतात आणि ती येतात समोर. आता बिलकुल हे काय मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते कुठच्याही गोष्टीला बिलकुल मिळणार ते. प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्य असतात. व्यंगचित्रकार असल्यामुळे कदाचित मला असं वाटतं की त्या गोष्टी मी पटकन मला मिळत असतील, समजत असतील आणि कोणाची तरी नक्कल करायची असा कधीच माझा हेतू नसतो. पण भाषण करता करता एखादी गोष्ट एखादी व्यक्ती समोर येते आणि मग त्याच वेळेला त्या फ्लोमध्ये ती गोष्ट होऊन जाते. त्याच्यामुळे मला आता आज ह्याच्याबद्दल करायचं किंवा कोणाबद्दल करायचं असं काही नसतं. तुम्ही मला वाटतं दुबईमधल्या का सिंगापूरमधल्या एका कार्यक्रमाला समोर अगदी तन्मयतेनं गाणं किंवा काय ऐकायला बसला होता आणि खुद्द या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी ह्याच गाणं गात होत्या. त्यावर तुमची आणि रितेश देशमुख यांची काहीतरी आपापसात नाही. कुजबूज चालल्याचं आम्ही पाहिलं. नेमकी काय पद्धतीचं होतं? खाजगी नाहीये ते एवढं म्हणून विचारतो. नाही, पर्सनल गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर नसतात मांडायच्या. अहो, सोयीनुसार पर्सनल का? ते छान कॉमेंट कारण याचं कारण रितेशने मला ती गोष्ट सांगितली आहे. बरं, ती बरं, रितेश देशमुखला विचारल्याशिवाय मी सांगू नाही शकत ना. बरं. आता मी तुमच्या अनेक गोष्टी अशा तुम्ही जेव्हा मला सांगता त्या सांगू काय? रितेशने सांगितलं म्हणून नका सांगू. पण तुम्हाला कोणाचं असं गाणं ऐकत असताना काय वाटलं नेमकं? गाणं होतं पिया तू अब तो आजा. नाही हो, तुम्ही सगळ्या गोष्टी कुठे बाहेर काढताय सगळ्या? हो, नाही, तुमच्या कॉमेंट फार उत्तम असतात. तुम्हाला एक मी छोटं उदाहरण देतो. महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रितसर आमंत्रण करायला पराग करंदीकरांच्या बरोबर प्रशांत आहेर पण तिथे आलेले होते, क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र टाइम्सचे. करंदीकरांनी जाता यांना सांगितलं की हे आहेर का? हां, म्हणजे आता यांना कोणी पुन्हा आणू नये असं मला म्हणता नाही येणार. हो. या पद्धतीने आहेरावरची त्यांची जी कॉमेंट होती, इतकं सुंदर सुचण्याचं अशी क्षमता असलेले राज ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी शब्दांमधनं झटापट करत असताना थोडासा कधीकधी ताणी येतो, पण ते मनपूर्वक बोलत असतात. त्यामुळे असं काय काय त्यांना विचारावं असं वाटतं, सुचवावं असं वाटतं. आपल्या मनातले काही प्रश्न, माझ्या मनातले काही प्रश्न घेऊन महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या या संधीचा उपयोग घेऊन मी राजजींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना या संपूर्ण गप्पांचा समारोप करताना जर काही 4 शब्द बोलायचे असतील महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने, कारण एक मगाशी प्रश्न बाहेरनं आला होता, संदेश द्या तरुणांना या विषयाबद्दल, मराठी भाषेबद्दल. तर तसं काही बोलायचं असेल तर ते बोलतील आणि ह्या गप्पा थांबतील. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, आपली भाषा आहे, आपली मातृभाषा आहे, जितकी वाढवता येईल, मोठी करता येईल. आणि मी ज्यावेळेला पक्ष स्थापन केला त्या पक्ष स्थापनेच्या वेळेला माझं एक वाक्य होतं की माझ्या हातून महाराष्ट्र असा घडावा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, ही माझी इच्छा आहे. आणि महाराष्ट्र घडत असताना मला असं वाटतं की ती मराठी भाषा ही देखील ह्यात काय म्हणू त्याचं, की ती भाषा म्हणून किती मोठी आहे हे देखील जगाला समजणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आपल्याकडे जे साहित्य लिहिलं गेलंय हे खूप कमाल साहित्य आहे, जे मला असं वाटतं असं असंख्य देशांमध्ये अशा प्रकारचं साहित्य लिहिलं गेलं नाहीये, असं साहित्य आपल्याकडे आहे. ते साहित्य जगासमोर यावं यासाठी मला असं वाटतं माझी सर्व तरुण बांधवांना, भगिनींना विनंती आहे की ते कसं आणता येईल जगासमोर आणि लोकांना ते त्याची जाणीव होईल की बाबा रे, इतकं काम महाराष्ट्राने आजपर्यंत करून ठेवलेलं आहे जे आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हतं आणि हे महाराष्ट्रातल्या तरुणांमुळे आणि तरुणींमुळे आमच्यासमोर आलं. मला असं वाटतं एवढं काम जरी आपल्याकडून सगळ्यांकडनं घडलं तरी खूप मोठी गोष्ट होईल. धन्यवाद. 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 धन्यवाद सुधीरजी.
मी पराग करंदीकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. मटा मैफलची सुरुवात स्वरराज ठाकरे यांच्या सुरेल स्वरांनी आणि त्यांच्या रोखठोक मतांनी अशी झालेली आहे. पुढचे 2 दिवस या व्यासपीठावरनं असंच चांगलं वैचारिक आदानप्रदान होईल आणि आपण सगळेजण त्यालाही उपस्थित असाल, त्यालाही मनापासून दाद द्याल. राजसाहेब आमच्या विनंतीला, महाराष्ट्र टाइम्सच्या विनंतीला मान देऊन मुंबईवरनं खास या कार्यक्रमासाठी आले. त्यांचे आभार. आणि आपणही सगळेजण आवर्जून इथे आलात, आपलेही आभार. धन्यवाद. मी महाराष्ट्र टाइम्सशी असलेलं माझं अजून एक नातं आपल्याला मुद्दामून सांगावंसं वाटतं. आता महाराष्ट्र टाइम्स हा ज्या वेळेला आला, मला असं वाटतं 61 साली 62 साली, त्या 62 साली ज्या वेळेला महाराष्ट्र टाइम्स आला त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्समधली पॉकेट कार्टून्स हे माझे वडील करत असत, श्रीकांत ठाकरे. आणि मला असं वाटतं 2 वर्ष त्यांनी मार्मिक पण होतात. आणि त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्सचं तेव्हाचे संपादक आपले पहिले कोण होते? कर्णिकांनी सांगितलं आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी तिकडे व्यंगचित्र सुरू केली. जवळपास 1-2 वर्ष का 3 वर्ष ते व्यंगचित्र तिकडे करत होते. बन्या बापू नावाने त्यांची सिरीज होती ती. आणि ज्यावेळेला वडिलांनी, कारण मार्मिकचं काम पण खूप मोठं होतं त्याच्यामुळे त्यांना ते सोडावं लागलं महाराष्ट्र टाइम्स. ज्या दिवशी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स सोडला त्या दिवशी कर्णिकांनी सांगितलं की याच्यापुढे मी दुसरा कुठचाही व्यंगचित्रकार महाराष्ट्र टाइम्समध्ये घेणार नाही. आजच्या नंतर आर.के. लक्ष्मण यांची व्यंगचित्र ही मराठीत ट्रान्सलेट करून दिली जातील, पण दुसरा व्यंगचित्रकार होणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र टाइम्सचा पहिला आणि शेवटचा मराठी व्यंगचित्रकार हे माझे वडील होते, हे मला सांगायला अभिमान वाटतो. धन्यवाद.